आता आपण आलो आहोत सुरेखा ताई चोरगे यांच्या स्टॉल वरती. हा स्टॉल ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी सुरेखा ताईंशी काल बोलले, मला वाटतं सुरेखा ताईंचा मला काल फोन आला आणि आमची कालच पहिल्यांदा ओळख झाली की ताई इथे स्टॉल्स आहेत, तर मी असं घरातून सगळ्या गोष्टी करते. ताईंनी ह्या सगळ्या गोष्टी स्वतः हाताने तयार केलेल्या आहेत आणि त्यामुळे याचं जरासं स्पेशल कौतुक असं वाटतं की हाताने तयार करून पण ते असं हँडमेड आहेत असं वाटत नाही, रेडीमेड आहेत असं त्याचं एक लुक आहे. मी जास्त काही न बोलता ताईंना त्यांच्या प्रोडक्ट्स बद्दल माहिती सांगायला सांगते. नमस्कार, मी सुरेखा संजय चोरगे. माझं गौरी एंटरप्राइजेस या नावाखाली बरेच छोटे छोटे आपले उद्योग चालू आहेत. म्हणजे जसं पर्स बनवणं, हँडमेड पर्सेस, या सगळ्या मी स्वतः हाताने स्टिच केलेल्या आहेत आणि दुसऱ्याकडून करून घेतलेलं पण नाही, स्वतःच करते. दुसरं आहे फराळाचं पण करते, माझं फराळ पण असतं. दिवाळी मध्ये आले कधी ऑर्डर असतील त्याप्रमाणे करून देते. परत दिवाळीत पण त्यांचं कलरिंग करण्याचे ते पण चालू असतं माझं. आणि ज्वेलरीचं थोडंफार असलं की ते असतंच. सगळं म्हणजे एकाला एका थोडस घ्यायला म्हणजे स्पेशल म्हणजे हे खण पाऊच आहेत, खणचे पर्सेस. याला तुम्ही पाहिलं तर पूर्ण डबल शिलाई आहे, आतमध्ये कुठे तुम्हाला असा धागा हे दिसणार नाही. हो, आणि टाईटनेस आहे. हो, आतमध्ये सगळीकडे व्यवस्थित. खूप सुंदर सुंदर कलर आहे. लक्षित बायकांना याचा उपयोग अस्तर रबर शीट वगैरे व्यवस्थित वापरून डबल शीट. काही विदाउट याचे आहेत, रबर शीटचे आहेत. काहींना कसं आपण हे टाकले स्पंज मटेरियल टाकले. अगदी 20 रुपयापासून अशी 20 रुपयापासून ह्या 150 रुपयापर्यंत आहेत ह्या छोट्या मोठ्या. माझ्या हिशोबाने ह्या वॉशेबल पण असते. हा, या वॉशेबल आहे. परत हा जो प्रकार आहे यातही तुम्ही पाहिलं ना तर म्हणजे व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित पूर्ण बॅग कापड जशा असतात त्याप्रमाणेच आत एक तोर कप्पा बाहेर याला नाहीये. म्हणजे प्रत्येकाला डिफरंट आहे, थोडासा चेंज केलेला आहे. हे जुन्यापासून नवीन आहे, म्हणजे जुनं आपण जीन्सचा वापर करून मी केलेला आहे. इथे याला पण जीन्सचाच वापर केलेला आहे. हा खालसावर पट्टा मोबाईल जुन्या जीन्सच आहे, त्याला फक्त दिलेला आहे. आणि मग छोटे छोटे पैसे, मोठे मोठे पैसे हे पण आहे. छोटासा आपल्या कमरेला अडकू शकतो मोबाईल. तुमच्या साडीला मॅच होते. ह्या छोट्या मोठ्या पर्सेस बनवते. आता मी जास्त काही आणलं नाही सामान. हे बघ किती छोट टिल्लू. ते कॉइन पाऊच म्हणून वापरू शकतो आपण, छोटेस कॉइन साठी. हा, त्यासाठी खास बनवलेलं आहे. हे तेच इथे पण आहे ना, जीन्सच केलेलं आहे जुन्या. आणि तोरण पण करते मी अशा प्रकारचे. अच्छा, अशा प्रकारचे तोरण पण आहेत ना. क्वालिटी खूप आहे. ते हँडमेड सगळं माझं मी स्वतः बनवलेलं आहे, हाताने बनवलेलं आहे. छान, म्हणजे मटेरियल काही वापरून. हो, त्यात आहेत 2-3 प्रकार अजून. कापड स्टिच केलंय, कापड स्टिच करून केल्यानंतर मग इथे असं शुभ लाभ गणपती असं सगळं बसवलेलं आहे. छान, मस्त. मोत्यांचं खूप सुंदर वाटतंय. मोठ्यांचा थोडा लुक दिलाय. हो हो, छान, मस्त. आता सणासुदीचे दिवस आलेले आणि तोरणं लावायचे दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही. छोटे छोटे आपलं सगळे हँडमेडच आहे. हो, आणि मी स्वतः खणाचं पण येतं. हे तर म्हणजे साधं कापड येतं, पण यात खण कापड वापरून करू शकतो आपण. त्याला कसं झालंय ते बॅग टोकत करून ठेवलं तुम्हाला अचानक सांगितल्यावर. याचे काय रेट आहे? हे छान आहे. हे 250, 300 असे. 250-300 मटेरियल जसं जाईल तसं आहे. महिला तुमच्या घरी घेऊन जातात? हो, घेऊन जातात. ऑर्डर असते त्यांना. हा, फोन केला की ओके, आपण ऑर्डर नुसार करून देते ना. हो, जसं हवं तसं. हो हो, याच्यामुळे तुमचा वेळ पण जातोय. हो, छान. त्यातच लावते वेळ माझा सगळ्या पत्कारणी. कारण आता मुलं मोठी झालीत, काय वेळ आपल्याला आहे भरपूर.
आम्हा महिलांचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मुलं जोपर्यंत शाळेत जात आहेत तोपर्यंत आमचा वेळ खूप छान जातो. त्यांना शाळेत सोडवायचं, आणायचं, डबा बनवायचा आणि परत ट्युशनला सोडवायचं, बागेमध्ये संध्याकाळी गार्डन मध्ये घेऊन जायचं. पण जेव्हा हीच मुलं मोठी होतात, कॉलेजात जातात, तेव्हा आई एकटी पडते. बरोबर. उरलेला वेळ कुठे घालवायचा फार मोठा प्रश्न पडतो. पण आपल्या मधल्याच ह्या एका आईनी तो वेळ कुठे आणि कसा घालवायचा हा विचार करून खूप छान पद्धतीने तो वेळ इन्व्हेस्ट केलेला आहे. मग चांगलंच उदाहरण आहे की त्याचा वेळ घालवायचा आणि त्यातून दोन पैसे कसे मिळवायचे. बरोबर. हो, त्यांना याच्यातून पैसेही भेटतात आणि त्यांचा वेळ अतिशय उत्तम प्रकारे जातो आणि नवीन नवीन कस्टमर्सची ओळखही होते, मैत्रिणी पण होतात, ओळख वाढते. ऍक्च्युली ओळखही वाढते आणि मैत्रिणी पण तुम्हाला भरपूर मिळतात. बरोबर. तुमचं स्वागत आहे आमच्या फाउंडेशनच्या ग्रुपला. तुम्ही कालच आला आहात पण हळूहळू तुमची ओळख खूप मैत्रिणींची आता होणार आहे आणि तुमच्या ह्या नवीन व्यवसायाला फाउंडेशन तर्फे खूप खूप शुभेच्छा. असेच आमच्याकडे येत जा आणि असे छान स्टॉल्स लावत जा. धन्यवाद. थँक्यू.